नमस्कार मैत्रिणींनो, मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर ना आता माझी साफसफाई कशासाठी चाललेली आहे, तर ना गुरुवार आहे ना, तर आणि हा लास्टचा गुरुवार आहे. उद्यापन वगैरे आहेत आपल्याकडे बरेच म्हणजे सुहासिनी बायका वगैरे येणार, त्याच्यासाठी ना इथे मी थोडीशी घरातली साफसफाई चालू केलेली आहे. म्हणजे ना अजून 2 दिवस आहेत माझ्याकडे. तर आणि म्हणजे त्यामध्ये मेन म्हणजे माझी ऑर्डर पण नाही आहे. तर विचार केला चला बरेच दिवस झाले म्हणजे कंटिन्यू ऑर्डर असल्यामुळे किंवा बाहेरची जेवणाची वगैरे ऑर्डर असल्यामुळे ना घरामध्ये जरासं पण लक्ष दिलेलं नाही आहे मी. जेवढं वरती काम होतं आहे ना तेवढंच सगळं चालत होतं. म्हणजे झाडू कटका वगैरे किंवा जे रोजची कामं आहेत ना, प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन करणं, तेवढंच होतं. असं डीप क्लिनिंग वगैरे काहीच झालेलं नाही आहे माझं. तर त्यानिमित्ताने ना आता मला ऑर्डर पण नाही आहेत. म्हणून मी आली चला आता गुरुवार पण आहे, तर आपण थोडीशी ना घराची साफसफाई करून घेऊया. ते इथे छान माझं ना इथे झुंबर वगैरे मी सगळं ना, सॉरी झुंबर नाही, दरवाजातला तो मधल्या दरवाजातला तोरण वगैरे ना तो छान असा क्लीन वगैरे करून घेतलेला आहे. हा दरवाजा वगैरे आपला सेफ्टी डोअर आहे ना, दर 2 दिवसांनी म्हणजे मी आठवड्यातून 2दा तरी हा पुसून घेत असते. एवढी काही त्याच्यावरती धूळ वगैरे बसलेली नाही आहे. पण 2 दिवसांनी मला 2 ते 3 दिवसांनी मला पुसावाच लागतो. कारण का ह्याच्यावरती ना इतकी धूळ बसते ना, बाहेर कन्स्ट्रक्शन म्हणजे आजूबाजूला कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहेत ना, त्यासाठी ना घरामध्ये खूप धूळ वगैरे येते. अगदी माझा टेबल वगैरे पण आहे ना, जो टी व्ही खालचा टेबल आहे, त्याच्यावरती पण अगदी 2 दिवसांनी मी हात नाही मारला ना, तर त्याच्यावरती खूप म्हणजे धूळ वगैरे जमा होते. ते तर 2 दिवसांनी होतच असतं. 2 ते 3 दिवसांनी माझी साफसफाई होत असते. पण असं नाही, हे एवढं सगळं क्लिनिंग करणं वगैरे बऱ्याच दिवसांनी करते. म्हणजे जवळजवळ मी 15 ते 20 दिवसांनी करते. एकदा दिवाळीच्या नंतर 1दा-2दा केलेलं आहे, पण ते मनोरने केलेलं आहे. मी असं काहीच क्लिनिंग केलं नव्हतं. त्याच्यासाठी मी चला आज ना मस्तपैकी वेळ पण आहे माझ्याकडे, तर इथे बघा तुम्हा सर्वांना मी हाय हॅलो करते. तर आज वेळ असल्यामुळे मी चला थोडीशी मी सगळी साफसफाई पण करून घेते. तोच निमित्त आहे की परवा गुरुवार आहे ना, त्याच्यासाठीच मी ते मस्तपैकी, जरी नसला असता ना तर मी थोडा टाळाटाळ केला असता, अजून पुढे गेली असती थोडंसं की नंतर करूया थोडीशी साफसफाई. पण हा निमित्त झाला फक्त की बाबा आपल्याला थोडीशी आता साफसफाई करून घ्यायची आहे. तर इथे मस्तपैकी ना सगळे दारा खिडक्या वगैरे सगळं साफ करून घेतलेलं आहे. जे माझे तोरण वगैरे आहेत ते सगळे साफ वगैरे करून घेतलेले आहेत. मस्तपैकी लादी वगैरे पुसून झाल्याच्या नंतर ना इथे मी मशीनला पहिला कपडे लावून घेतलेले आहेत की दुपारपर्यंत माझे सगळे कपडे वगैरे म्हणजे जेवण वगैरे झाल्याच्यानंतर लगेच कपडे हातोहात सुकायला वगैरे मिळतील ना, त्याच्यासाठी मी इथे कपडे लावून घेतलेले आहेत. आणि आमच्याकडे खूप म्हणजे मशीनला कपडे लावायचे म्हणजे खूप टास्किंग असतं. पहिला मशीन फुल भरलेली असते माझी सकाळची, पाण्यामुळे मला सगळं ही कसरत करावी लागते. त्याच्यानंतर मग ती बाल्डीमध्ये वगैरे काढून घ्यावं लागतं पाणी अर्धं, मग परत कपडे घालून मग सेकंड जेव्हा फिरायला लागते कपडे वॉश होतात तेव्हा मग तो बाल्डीतलं पाणी परत मशीनमध्ये घालायचं. एवढं सगळी करामती कराव्या लागतात. तर चला इथे मी सगळी ना इथे मशीन वगैरे लावून घेतल्याच्यानंतर दुपारच्या जेवणाची मी इथे तयारी करून घेतलेली आहे. पण झालं काय, मधी सगळी तयारी करत असताना माझ्या मैत्रीण आलेली आहे इथे आणि तिला करायचे होते आयब्रोज. तर इथे मध्येच सगळं काम मी सोडून आता तिला तिचा फोन जसा आला ना तसं मी इथे बघा, ही माझी मैत्रीण प्राची, जी मला कमेंट पण करत असते आणि हीच मला सगळं ना मी जी बोलले खानदेशी ताई आहेत त्यांच्याकडं मी ऑर्डर वगैरे देते, तर हीच तिथे ना असं पॅकिंगचं वगैरे काम करते. तर मला मी तुम्ही काल बघितलं असाल की वांग्याचे काप वगैरे केलेले ना, ते हिनेच आणून दिलेले होते ते वांगी वगैरे. तरी ना तिला आयब्रो करायचे होते ना, आणि ती आता खरंच दुकानात चालली, तिला पण वेळ नसतो आणि ती माझ्यासाठीच थांबलेली, कारण का मला पण वेळ नसतो. मी दुपारी निघून गेली ना तर तिच्या टायमात मी नसते, माझ्या टायमात ती नसते. त्यासाठी तिनं मला आज फोन करून की तू घरी आहेस का, मी म्हणली की हो, नाही मी घरी आहे. त्यानिमित्ताने ती इथे आयब्रो पण करायला आलेली आणि लगेच निघून गेली बिचारी. ती थांबली पण नाही, तिला जायचं होतं ना दुकान म्हणून. तिला समजलं ना कॅमेरा चालू आहे, तिला मी आधी सांगितलंच नव्हतं. ती बोलते पहिला तो कॅमेरा बंद कर. तर चला तिचे आयब्रो वगैरे झालेले आहेत आणि ती आपली कामाला निघून गेलेली आहेत. त्याच्यानंतर मी परत आता मी इथे बाहेर सगळं सामान काढून ठेवलं होतं की दुपारच्या जेवणासाठी मी बनवणार आहे घेवड्याची भाजी. म्हणजे जी पापडी असते त्यातली जी चपटी नसते, दुसरी एक घेवडा असतो ना, त्याची भाजी मी कालच रात्री साफ करून वगैरे ठेवलेली होती. बऱ्याच तुम्ही बघितलं असेल कालच्या ब्लॉगमध्ये, बऱ्याच भाज्या वगैरे आणलेल्या, त्या सगळ्या मी साफ वगैरे करून ठेवलेल्या आहेत.
त्याच्यामधलीच एक पापडीची भाजी आता मला पटकन म्हणजे घेवड्याची भाजी मला पटकन एक उपयोगी पडलेली आहे. छान ती पाण्यामध्ये भिजत घातलेली म्हणजे धुवायला टाकलेली आहे. धुवून वगैरे घेणार आहे तोपर्यंत मी इथे प्लेटमध्ये पाणी घालून ती भाजी इथे ठेवलेली आहे. पुढे त्याला जे लागणार आहे ना, कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची वगैरे जे पण ते इथे चिरून वगैरे ठेवणार आहे. आणि ना मी आता ही भाजी एक होणार आहे. त्याच्यानंतर मला बनवायची आहे ताकाची कढी. पण मी ताकाच्या कढी ना वेगळ्या पद्धतीत बनवणार आहे. सेम प्रोसेस असते, फक्त याच्यामध्ये मी ना पालक घालणार आहे. माझ्याकडे परवा मी पालक आणलेला, त्यातली थोडीशी दाल पालक केलेली, मी अर्ध्यापेक्षा जास्त दाल पालक केलेली आणि थोडीशी पानं मी ना इथे ठेवली होती. तर इथे मस्तपैकी पहिला ना ती पानं पण चांगली पाण्यामध्ये मी घातलेली आहेत. इथे मी आता भाजीची फोडणीची तयारी करते. एका साईडला मी भात ठेवलेला आहे. आता इथे भाजीच्या फोडणीसाठी मी घातलेला आहे लसूण, मिरची आणि कढीपत्ता. ती छान तेलात परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो जो चिरून ठेवला होता ना तो घातलेला आहे. तो पण छान मस्तपैकी 1 मिनटं असं परतून घेतलेला आहे तेलामध्ये. त्याच्यानंतर मी फक्त ह्याच्यामध्ये हळदच घातलेली आहे, कारण का मला ही भाजी तिखट बनवायची नाही आहे. मला ही भाजी जेव्हा मी दह्याची कढी बनवते ना, तेव्हा मी मिरचीवरचीच ही भाजी बनवते मोस्ट ऑफ. आणि मनोहरला पण अशीच भाजी आवडते. मुलं तर एवढी आवडीने खात नाहीत, फक्त त्यातले बटाटे वगैरे त्यांनी घेतले तर. नाहीतर मुलं ही भाजी खात नाहीत. मग मी त्यांच्यासाठी अशी वेगळी भाजी वगैरे काही करत नाही. केव्हा तरी अगदी करते, पण मी अशी नेहमी त्यांच्या प्रत्येक टायमाला त्यांचं ही भाजी खात नाहीत म्हणून दुसरी बनवायची असं केव्हाच करत नाही. ती लोकं कढी आणि भात खातील. तर इथे ना फक्त आमच्या दोघांपुरतीच भाजी होईल ना अशी केलेली आहे. म्हणजे पाव किलोपेक्षा थोडीशी कमी आहे, पण खाल्ली तर खाल्ली, नाहीतर नाही खाणार. तर याच्यामध्ये मस्तपैकी भाजी ना वाफेवरती मी ही शिजवून घेतलेली आहे. म्हणजे हळद फक्त घातलेली आहे, ती चांगली तेलात परतल्याच्यानंतर भाजी घातलेली आहे. त्याच्यामध्ये एक बटाटा घातलेला आहे. छान भाजी परतल्याच्यानंतर ह्याच्यावरती पाण्याचं झाकण ठेवून भाजी छान मी शिजवून घेतलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला बटाटा पण दाखवलेला की मस्तपैकी नरम असा शिजलेला आहे. मस्तपैकी भाजी थोडीशी ओलसर असतानाच मी याच्यावरती ओलं खोबरं घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे. ह्याच्या अगोदर ना मी थोडीशी धणेजिरे पूड घातलेली आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. छान भाजी माझी परतून झाल्याच्यानंतर म्हणजे ओलं खोबरं टाकल्याच्यानंतर पण थोडंसं परतून घेतलं मी 1 मिनटं. कोथिंबीर वगैरे घातली आणि भाजी छान माझी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर ना मी आता इथे कढी बनवते, ताकाची कढी. त्याच्यासाठी ना मी इथे जे आपण फोडणी घालतो तशीच फोडणी घातलेली आहे. कढीपत्ता, लसूण, मिरची, राई, जिरा ते फोडणीला घातल्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मी अर्धा कांदा घातलेला आहे. तो छान 1 मिनटं परतल्याच्यानंतर याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि थोडंसं आपलं 1-2 चमचे पोह्यांचा चमचा होता तेवढं 2 चमचे मी इथे बेसन घातलेलं आहे. बेसन छान परतल्याच्यानंतर ना तेलामध्ये छान परतून घेतलं आहे. मग मी ह्याच्यामध्ये जी बारीक चिरून ठेवलेली होती ना पालक, ती घातलेली आहे. 2 मिनटं मी छान असं ना परततच राहिली, जेणेकरून ना वाफेवरती थोडीशी पालक शिजली जाईल, म्हणजे तेलात चांगली छान खमंग परतली जाईल. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि 1 ते 2 मिनटं ना जसं पिठलं कसं आपण बनवतो त्याचं स्ट्रक्चर झाल्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आणि ह्याच्या आधी ना मी फोडणीला थोडीशी हिंग पण घातलेली आहे ह्याच्यामध्ये, कारण का बेसन आहे ना. मग मी मोस्ट ऑफ खूप आठवणीने आवर्जून ह्याच्यामध्ये मी हिंग घालते कढीमध्ये. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना छान ती मीठ वगैरे घातल्याच्यानंतर एकदा परतून घेतलेलं आहे छान एकदा. मग ह्याच्यामध्ये मी ताक घातलेलं आहे. त्याच्या आधीच मस्तपैकी ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ वगैरे घालून घेतलेलं आहे. आणि जेव्हा अशी पालकची मी कढी वगैरे बनवते ना, तर मी ह्याच्यामध्ये गूळ वगैरे घालत नाही. तर इथे मस्तपैकी माझं इथे कढी पण तयार झालेली आहे याच्यामध्ये. म्हणजे मी इतका टाईम म्हणजे पळीने ढवळत होती ना की कढी फुटू नये ना, आणि फास्ट गॅसवरतीच माझी कढी बनत होती. मी अजिबात स्लो ठेवलं नव्हतं. छान असं 5 मिनटं मी ढवळतच होती आणि उकळी येत होती त्याला, आणि माझी ढवळण्याची प्रोसेस चालूच होती. जर मी ढवळली नसती ना तर कढी फाटली असती. छान कढी पण झालेली आहे, भाजी झालेली आहे, भात झालेला आहे. आता काय झालं, मला इथे भाकरी बनवायची होती की मला त्या भाजीबरोबर भाकरी खायची खूप इच्छा झालेली, म्हणून मी ना ज्वारीची भाकरी बनवत होती. पण इथे काय गडबड झाली, पीठ खूप जुनं झालेलं होतं. ज्वारी माझी ना मला इथे ना भाकरी बघून आणि तुम्हाला दाखवून ना मलाच खूप हसायला येत होतं. ते बघा तुम्हाला इथे दाखवते ना गोळा पिठाचा, तो ना असा फाटत होता. म्हणजे मी खूप याच्यामध्ये मी गरम पाणी घेतलं नव्हतं ना भाकरीमध्ये,
त्याच्यामुळे ना भाकरी येतच नव्हती अजिबात. पूर्ण बनवताना इतकी फाटत होती ना आणि अजिबात फुगली तर म्हणजे जेवढ्या पण मी भाकरी बनवले ना, मग छोट्या छोट्या 3 बनवल्या आणि मोठ्या मोठ्या 2 बनवल्या. ती जशी मी उचलत होती ना परातीमधून, तर ती फाटत होती. खूप मुश्किलीने त्या 3 भाकऱ्या बनवल्यानंतर मग छोट्या छोट्या केल्या ना, त्या थोड्याशा उचलल्या जात होत्या. मग त्या गोल झाल्या होत्या, पण फुगल्या नव्हत्या, अजिबात फुगल्या नव्हत्या. कशाबशा मी ना छोट्या छोट्या 3 भाकऱ्या परत बनवल्या. एवढ्या साईजच्या मी बनवून घेतलेल्या आहेत. असो, ह्या टायमाचा माझा भाकरीचा सगळा बेत ना फसला होता. त्याच्यानंतर ना मस्तपैकी जेवण वगैरे झाल्याच्यानंतर थोडासा आराम केलेला आहे आणि इथे मी एका साईडला आता ना चहा ठेवून घेते पहिला, की जेणेकरून ना मला थोडीशी अजून मला किचनमधलं थोडंसं किचन वगैरे साफ करायचं आहे. तर इथे मी चहा वगैरे ठेवल्याच्यानंतर बघितलं की डब्यामध्ये साखर चहापत्ती एकदम संपली होती. म्हणजे मोठ्या डब्यातली साखर चहापत्ती आहे ना, ती मी छोट्या डब्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि डबा परत जागेवर ठेवलेला आहे. दूध वगैरे घालून इथे चहा माझा मस्तपैकी मी इथे बॉईल करायला ठेवलेला आहे, जेणेकरून मग माझी साफसफाई बाकीची आजूबाजूची करता करता छान चहा पण माझा बॉईल होऊन जाईल. तर इथे ना हे समोरचं इथे माझ्या बाजूला ह्याच रॅकच्या बाजूला ना देवारा आहे आणि मी सगळं मांडते वगैरे ना देवाराच्या खालीच ना मी माझे घट वगैरे मांडते ना, तर इथे सगळं मला ती जागा सगळी साफ करून घ्यायची होती. तर इथे साफ करण्यासाठी ना माझ्याकडे हा नॅपकिन आहे आणि हा नॅपकिन ना माझा फेशियल नॅपकिन मी जे वापरते ना फेशियलसाठी ते घेतलेलं आणि तो इतका छान म्हणजे जवळजवळ आपला आपण किचन नॅपकिन वगैरे वापरतो बरेच आता ते काय ते बिक्कोचे वगैरे काय असे येतात ना, बिकोच बोलतात ना, मला काय एवढं तर लक्षात येत नाही पटकन, त्याचे नॅपकिन येतात ना, तसंच माझ्याकडे हा फेस नॅपकिन आहे आणि त्याने इतका माझा हा वरचा जो रखाना आहे ना जिथे मी कप्स आणि ग्लासेस वगैरे ठेवते ते इतकं छान माझं क्लीन झालेलं आहे. ह्याच्यावरतीच मी थोडंसं ना विम लिक्विड घेतलेलं आहे आणि त्यानेच मस्तपैकी पहिला विम लिक्विडने त्याच नॅपकिनने पुसून घेतलेला, नंतर मग पाण्याने छान धुवून घेतलेला आहे, म्हणजे पुसून घेतलेला आहे. आजूबाजूचा खालचा वरचा सगळा प्लॅटफॉर्म आहे ना छान असं क्लीन करून घेतलेला आहे, की जेणेकरून माझी सगळी तयारी ना मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आहे ना त्याच्यासाठीच चाललेली आहे. तर इथे मस्तपैकी माझी ही सगळं क्लीन वगैरे करून घेतलेलं आहे आणि इथे चहा माझा चांगला झालेला आहे. तर चहा घेतल्याच्यानंतर मी सगळी जी काचेची भांडी आहेत ना माझी ती साफ मी स्वच्छ करून घेणार आहे. इथे तुम्हाला दाखवते बघा, डब्यावरती जशी धूळ असेल ना थोडीशी ह्याने मी साफ करून घेतल्यानं मस्त क्लीन एकदम झालेला होता. आणि मी हा सहज म्हणजे माझ्या डोक्यात आलं की माझ्याकडे फेशियल नॅपकिन आहे, तर मी तो यूज करून बघते बरं इथे ते माझं रखाना कपाट वगैरे साफ होतं आहे का. तर छान मस्तपैकी छान साफ झालं होतं. तर इथे मस्तपैकी बघा सगळी भांडी म्हणजे चकाचक घासून वगैरे झालेली आहेत आणि मी जशी होती ना तशी परत लावून ठेवलेली आहेत. आहे ना, दिसतंय ना एकदम नीट अँड क्लीन. कमेंटमध्ये नक्की सांगा की माझी साफसफाई कशी झालेली आहे. चला, सगळं झाल्याच्यानंतर मी ना आता रात्रीच्या जेवणामध्ये इथे दह्याची कढी तर होतीच, फक्त भात बनवायचा होता आणि इथे वांग्या बटाट्याची मी जी काल मी माझ्याकडे 3 वांगी होती ना त्यातले मी 2 काल कापं बनवलेली आणि आता मी वांगा बटाट्याची भाजी बनवणार आहे. आणि ह्याच्यामध्ये ना माझा मालवणी मसाला न वापरता कांदा लसूण मसाला असतो ना तो त्या ताईंकडनं मी घेतलेला आहे. ज्या खानदेशी ताई मी ज्यांना ऑर्डर देते ना त्यांच्याकडनेच हा मी मसाला घेतलेला आहे आणि मसाला हा खूप छान आहे, म्हणजे त्याचा सुगंध पण खूप छान येत होता. म्हणून मी फक्त तेवढाच मसाला वापरून ना ही वांग्या बटाट्याची भाजी बनवलेली आहे आणि भाजी पण खूप छान टेस्टला झाली होती आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी भाजी दिसते पण छान. ह्याच्यामध्ये मी खोबरं न वापरता शेंगदाण्याचं कूटच वापरलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तर रात्रीच्या जेवणामध्ये मी फक्त ही मस्तपैकी वांग्या बटाट्याची भाजी आणि दुपारची कढी आणि भातच जेवणार आहे. चला, तर आजचा दिवसभराचं काम माझं इथेच संपलेलं आहे आणि आता मी व्हिडिओ पण इथेच थांबवते. जर हा व्हिडिओ आणि आजचा दिवस जर तुम्हाला जो तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे ना तो जर आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की दिवस कसा गेला माझा.